शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा. तहसीलदार राजेश चव्हाण यांचं आवाहन. र.भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये झाला युवा संवाद कार्यक्रम. शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी दरवर्षी विविध योजना जाहीर केल्या जातात. या योजनांची माहिती करून घेऊन ती लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावेत असं आवाहन तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केला. ते चंदगड येथील र.भा. माडखोलकर महाविद्यालयामध्ये तहसीलदार कार्यालय आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत युवा संवाद या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर S.D. गोरल होते. तहसीलदार राजेश चव्हाण आपल्या भाषणात पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी मतदार जनजागृती पुढाकार घ्यायला हवा. मतदानापासून कुणीही वंचित राहू नये याची काळजी घ्यायला हवी. यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी मतदार नाव नोंदणी करणं गरजेचं आहे. नवीन पीक पाणी नोंदणीसाठी शेतकऱ्यांनाही प्रवृत्त करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केला. यावेळी बोलताना निवासी नायब तहसीलदार हेमंत कामत म्हणाले की तहसीलदार कार्यालयामार्फत दिले जाणारे विविध दाखले वेळेत मिळण्याची सोय नवीन प्रणालीमुळे सुलभ झाली असल्याने या कामी लाभार्थी आणि इच्छुकांनी तहसीलदार कार्यालयाशी संपर्क साधावा. यावेळी तलाठी गजानन धर्माधिकारी यांनी ॲपद्वारे पीक पाणी कशी नोंदणी करायच्या याबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात बोलताना डॉक्टर गोरल यांनी विद्यार्थ्यांनी जागृतपणे शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याची सकारात्मक मानसिकता ठेवण्याचं आवाहन केलं. सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे जिल्हा समन्वयक डॉक्टर S.N. पाटील यांनी केला. प्रास्ताविक समन्वयक प्रा. V.K. गावडे यांनी करून आभार मानले. या कार्यक्रमाला नायब तहसीलदार सुधीर दळवी, मंडळ अधिकारी अमर पाटील, डॉक्टर S.D. गावडे, डॉक्टर G.Y. कांबळे, डॉक्टर N.K. पाटील, तानाजी खंडागळे, राजू पाटील यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.